नमस्कार, SM स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी स्नेहल. चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. बरं, कंत्राटदार कोण आहे? कंत्राटदार कोण आहे इथला? हो महेश पाटील साहेब, कंत्राटदार कोण आहे इथला? त्या कंत्राटदार कोण आहे घालेल त्याला बोलवायचं आणि मग आम्हाची माप घ्यायची. कंत्राटदार कोण आहे तुम्हाला माहित नाही का? आम्हाला माहित नाही. सांगा की आम्हाला माहित नाही नाही 50,000 फोन येईल. हा, मी कंत्राटदार आहे. मी कंत्राटदार आहे. शासकीय कामात अडथळा देन सांगतो. हा, कशाला कोणाला कॉल करायचं? त्यांनी 50 वेळा फोन केला. रेकॉर्डिंग आहे सुनीलकडे. काय करताय बघा, नाही आमच्या पद्धतीने आम्ही करतो, तुझ्या पद्धतीने काय करायचं करू दे, आम्हाला तेवढंच बघायचं. हा, बघायचं आहे. रस्ता चांगला करून घ्यायचा. आज तुम्ही बी ह्या तालुक्यातला जाय, आम्ही बी ह्या तालुक्यातच आहे. जल मुली बघतो असू दे, चला आल्यावर बघू. नाही, ते आल्यावर ना ते मेन कंत्राटदार आल्याशिवाय इथं हेच करायचं नाही. हा, कॉन्ट्रॅक्टर येऊ दे. आणि तुम्ही रविवारी सुट्टी आहे का आज? तुम्हाला काय आहे? तुम्ही 3 दिवस हजर पाहिजे होता कार्पेट टाकायला. तुम्ही हजर होता का? इथं इंजिनियर कोण? कोण होता इथं? मग ही का चुकीच झालंय? आम्ही बैठले काल विचारावं किती दावले ते बघायला येतं कल. सदामध्ये साहेबाशी दुकान काल दावलंय. इंजिनियर म्हणून कोण आहे याला बघायला देखील खाली? ठीक आहे सदामध्ये तुम्ही इंजिनियर काय म्हणून तुमची इथं भरती? पोस्ट दावा तुमची. किंवा आम्हाला काय सांगितलं माहिती का, यांचा काय अधिकार नाही बघायचं, तुम्ही इथं हजर राहायला पाहिजे. हजर तुम्ही राहायला पाहिजे. मी राहतोय पण मला दुसरं काम होतं ना. नाही, मग- नाही मग कार्पेट टाकाल तुमच्या ह्याच्या चालूच कसं केलं? बरं, तो काल परवा टाकताना घाल नाही तुम्ही. काल परवा एक्झिक्युटिव्ह आला होता नाही जिल्ह्यात कुठे त्याची ऑर्डर नव्हती आणि तुमच्यातच आला कसा? मला फोन सुनीलला आला होता. आमच्या पर्यायानं आम्ही काम करतो म्हणून. आम्ही सांगत नाही, मला माहिती आहे. काम बंद करा. अजिबात नाही, काम बंदच करायचं. फोन करायचं, काम बंद करा. मशीन शेताचं उकरून टाकीन. पण शिकवाय ना आम्हाला. काय आज 6, 9, 10 वर्ष आत बसायला तयार आहे. आलाय थांबा. येऊ दे, कोण आहे? वाचली. करायचं का नाही? आणि वरचा आई घालायला जेवढी मया करेल तेवढं शि माझं रान आहे. माझ्या रानात पडेल का उखरलंय? काय उकरलं इथे? शासकीय कामात का उकरलं? म्हणतोय बघतो त्याला. का उखरलं? आज टाकतो ना, आम्हाला टाकायचं बघा. मी बी ह्याच तालुक्यात जन्मलोया. इथं हात जातो पुन्हा गांडीचा माहिती या बघूया कोण आहे तेवढा. त्या माणूस जो शिवाय सदस्य आहे ग्रामपंचायतचा, त्याने विचारायला नाही. मग कुणी विचारायचं तुम्हाला? आमच्या पण नाही बोलतो तुम्हाला. तुम्ही अडथळा पडा. अजित शिंदे तुम्ही नाव आलंय आम्हाला म्हणून. गावाचा विषय लोकांचं काय मिटून काय बरं, मला 50 जणांचा फोन आलाय मला. हा, बरोबर आहे. आम्ही रेसर तुम्हाला विचारलं तर माफ दावा. तुमचा अधिकार आहे हा, विचारायचा. आम्ही विचारणार का नाही तुम्हाला काम चालू आहे तर? 100% तुमचा 100% अधिकार आहे. विचारायला अधिकार आहे का नाही? 100% अधिकार आहे. हो हिने जाईल बघ. तुला फोन आलेला हिने जाईल. हे चुकीचं आहे. आमच्या पद्धतीनं आम्ही बघतो म्हणा. तुमचा बोलायला काही संबंध नाही. ग्रामस्थ म्हणून बोलायचं का नाही आम्ही? बोलणार आम्ही 100% बोलणार. मग 20 वर्षात आज टाकल्यावरच काम चालू करायचं. विचारली म्हणून आत टाकतो. आज टाकल्यावरच काम चालू करायचं सुनील. टाकलंच काम. आणि मी बी याच तालुक्यात जन्मलोया. आत टाकतो म्हणजे काय विषय आम्हाला काय कळलं अजिबात नाही करायचं. काम चांगलं पाहिजे. 20 mm काम पाहिजे आम्हाला. बाकीचं आम्हाला काही नको आहे. सतत 10 जणांचे फोन आलेत मला सकाळपासून. असं धमक्या देऊन आमच्या गावातल्या माणसाला सदस्याला सुद्धा तुम्ही धमक्या द्यायला लागले. बघूया काम कसं होते. राहू दे. तुमचा कोण आहे इंजिनियर? इंजिनियर येऊ दे इथं. इंजिनियर आल्यावरच काम चालू करायचं. आम्ही चुकीचं सदामध्ये ना काय चूक झाली तुम्ही सांगायचं तुमच्या तोंडानं. झाल्या का नाही सांगा. आणि कालची व्हिजिट होते ना. हा बरं. हा, तुम्ही सांगायचं. काल काय झालं, हा. अलीकडे साईडला आहे का नाही, तिने काल थोडं घासलंय. ह्या लोकांनी पण थोडं दुर्लक्ष केलं. मग एक 50 मीटर झाले. काल मी मान्य केलं, यांनी दाखवलं काय नाही बरं कर सदामन साहेब. हा बरं. हा, अजित ते सांगू द्या. त्याला आपण चेकिंग करूया सगळ्या ठिकाणी. काय प्रॉब्लेम असेल आपण सॉल्व्ह करून घेऊया. हा विषय करतात. आम्ही एवढं प्रेमानंच सांगितलं. आम्हाला आमचा रस्ता आहे. आमच्या गावात रस्ता झालाय. आम्हाला काय रस्ता नको आहे का? हे शेतकरी पूर्ण जाणार आहेत. पूर्ण गावाचा 80% भाग शेतात आहे. बरं आतापर्यंत सहकार्य केलंय की नाही? हा, तुमचं तर एकदम आहे सरकार काढतो. एवढं उकरून कोण देतय का? एवढं उकरून कोण देतय का? आता काय हे पाणी मारून मारलाय का? आपल्याला काम करायचं आहे. बरं, मी एमबी मागायला आलतो तेव्हा तुम्ही काय म्हटला? अजय साहेब तुम्ही राहू दे म्हटला. मी एमबी मागितलं का नाही? तुम्ही तुमच्या मनासारखं रोलिंग आणि पाणी मारल्याशिवाय तरी बी त्याच्यावर एक टँकर मारलं नाही. माझ्याकडे व्हिडिओ आहेत. व्हिडिओ आहेत माझ्याकडे. माझ्याकडे व्हिडिओ आहे. एक सुद्धा पाणी मारून माझ्या स्वतःच्या विहिरीत पाणी दिलं. मी 1 रुपया घेतला नाही. बाकीच्या रुपये घेतला असेल तर मी 1 रुपया घेतला नाही. ऐका हे दोन इथं जी वाद होत आहे का नाही ती यांच्यामुळे सुटलं. ह्या दोघांनी मिटवून दिला. असं. आणि जर माझ्यावर असा आरोप येत असेल सकाळची बरं तहसीलदारांची काळजी आम्ही करून माझ्याकडे पत्र किती झाले विचारावं त्या मोर्चा डोंगर अडवणाराचा. आहे का नाही, इथला वाद कुणाला सुद्धा सुटला नसता. डिपार्टमेंट कोणी जरी आलं असतं, सरपंच सुद्धा लोक ऐकणार तेवढे यांच्या कशाबद्दल लोक ऐक.
नाही 100% मग आता अडचण काय झाली? अडचण तुम्ही आम्ही नाही तुम्ही अडचण बघा आणि मग त्याचा निर्णय काय? घ्या. हो का? 100% काय अडचण जे नाही. काय झालंय ते त्यांचं सॉरी मत म्हणा, काय आहे? आपण काम चालू करू. आम्ही- काल ह्यांना तू फोनवर ह्यांनाच बोललायस बघ तू आम्ही अडथळा तिथनं इथपर्यंत दिलाय का हा आपलं बोलणं काल झालं होतं की मग तुम्ही काल काय म्हटला होता मागणं की मधल्या ह्याच्यावर टाकतो म्हटला होता बरं आता मला सांगा मी काय आता म्हणलं- मला ही नाही, मला मी काय फोनवर काय आता म्हणलं- समोर आला मी तुम्ही काय म्हणलं तुम्ही काय म्हणता सांगा? येतो म्हटलेलं का नाही हे काढणार नाही तुमचं मी काल म्हणलं वाक्य नाही वेगळं तुम्हाला. होतं हे सगळं काढतो आणि हा, मागणं जिथं जिथं काय अडचण आहे तिथं आपण जिथं जिथं करून आता घेऊया. तुम्ही काय दुर्बीण लावून बघणार आहे का मला सांगा नाही, कसं नाही, बघणार आहे असंच बघायचं ना. आता किती ठिकाणी बघणार तुम्ही? समजा आता इथं बसला आणि इथं नसेल तर काय करणार आता इथं कमी इथं बसलंय आणि इथं बसलं नाही जास्त लागलं. करणार आहे का इथं उकरल्याशिवाय करू ना. ह्या ठिकाणी कसं करणार आहे 20 मीटर हो का, ही काय 25 मीटरला बघूया बर आता समजा 10 ठिकाणी तुम्ही उकरलं हा. आणि 8 ठिकाणी जर तसा प्रॉब्लेम आठ आला तुम्ही ठिकाणी काय दुरुस्ती करणार आहे? करायची. आणि ते आता ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी SM स्टार मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.